नमस्कार मंडळी, आज मी बनवणार आहे कैल्याचा आंबट. ही भाजी आहे ना, याचा पाला ना चिंचेसारखा असतो, बारीक बारीक. हा ना पावसाळीच येतो आणि पावसाळीच खायला चांगला लागतो. म्हणजे ही पण एक रानभाजीच आहे. चला आता मी तुम्हाला निवडून दाखवते कशी निवडायची ती. आता बाकीचा मी निवडत आहे आणि मग एकदा दाखवते तुम्हाला. हा ना थोडा म्हणजे असा चुरगळला ना की चिकट चिकट असा होतो हाताना वगैरे. बघा आता आपला झाला आहे कैला निवडून. आता ना आम्ही धुवून घेते आणि कापून घेते. कधी पण ना कैला ना पहिला कापायचा नाही, अगोदर धुवून घ्यायचा आणि मगच कापायचा, नाहीतर ना तो चिकट होतं. काही लोक ना म्हणजे साफ करतात आणि मिक्सरला वाटून घेतात, तर मिक्सरला पण नाही वाटून घेतात, कारण त्याच्यानेच ही जी चव आहे ना ती तेवढी चव खास येत नाही आहे. त्याच्यामुळे ना कापूनच घ्यायचा. झाला आपला हा कैला कापून झाला आहे आणि त्यासाठी लागणारं साहित्य आहे आता हे बघा. हळद, तेल, मीठ. हा खोबरा घेतला आहे, ऑप्शनल आहे. तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही टाकू शकता, नाहीतर नाही टाकलं तरी काय हरकत नाही. लसूण हा असा मोठा मोठा कापायचा, ठेचायचा. आणि तांदळाचं पीठ, मिरची, चिंचेचा फोड आणि पाणी. आपली मी तेल टाकून घेते. तेल टाकलं ना लगेच त्याच्यात लसूण टाकते. बरं, लगेच त्याच्यात मिरची टाकून घ्यायची. आता त्याच्यात मी हळद टाकते. नंतर त्याच्यात कैला टाकते. नंतर त्याच्यात पाणी टाकते मी एक कप बघून. आता 10 मिनटं ना याला उकळ येऊन द्यायचा. 10 मिनटानंतर मी दाखवते तुम्हाला. बघा आता झाली आपली 10 मिनटे, मस्त उकळायला पण आला आहे. आता ना मी त्याच्यात चिंचेचा फोड आणि तांदळाचं पीठ मी एकत्र केला आहे तो टाकून घेते आणि थोडंसं पाणी टाकते त्याच्यात.
थोडंसं खोबरं टाकते. चवीनुसार मीठ टाकते. आता परत ना 5 मिनटं मी उकळी येऊ देते याला. मग 5 मिनटांनी दाखवते तुम्हाला. बघा आता आपले 5 मिनटं झालेले आहेत आणि तयार आहे आपला कैल्याचा आंबट. आम्ही आंबट बोलतो, काही लोक आमटी बोलतात. तुम्हाला किती जाड पातळ पाहिजे असेल ना ते तुमच्यावर आहे. तुम्ही किती पाणी म्हणजे तुम्हाला पाहिजे तेवढं पाणी टाकू शकता, पाहिजे तेवढं जाड ठेवू शकता. चला आता मी तुम्हाला वाढून दाखवते. तयार आहे आपला कैल्याचा आंबट. जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.